टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला मनीषा मोरे नागपूरहून प्रश्न विचारत आहेत. विचारा मनीषा. नमस्ते मॅडम. नमस्ते. मनीषा मोरे नाशिकहून बोलती आहे. बर. माझं असा प्रश्न आहे की 6 महिन्यापूर्वी माझी डिलिव्हरी झाली आहे आणि तेव्हा माझं वजन 70 ते 72च्या आसपास होतं. परंतु डिलिव्हरी नंतर माझं वजन कमीच झालेलं नाहीये. मी सगळ्या प्रकारचे व्यायाम केले, पथ्य वगैरे पण पाळली आहे. आजपर्यंत म्हणजे खूप प्रयत्न करूनही काहीच फरक पडत नाही वजनामध्ये आणि त्यातल्या माझं सीझर पण झालेलं आहे. तर माझा आहार कसा असावा आणि मी कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा त्यासाठी मला मार्गदर्शन. डॉक्टर, म्हणजे काहीही करून सुद्धा वजन कमी होत नसेल तर काहीतरी मेडिकल प्रॉब्लेम असू शकतो. त्याच्याकरता काही टेस्ट असतात की हार्मोनचा काही प्रॉब्लेम नाही ना हे आपल्याला बघायला पाहिजे. त्याच्या बरोबरीने आपण जेव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे थोडंसं. आणि तुम्ही जो प्रकारचा आहार घेताय तो एकदम सडनली त्याच्यामध्ये कॅलरीज कमी ठेवल्या तर तो आपण त्याच्यात सातत्य ठेवू शकत नाही. म्हणजे आपण एक 10 दिवस खूप कमी, अतिशय कमी खाणं असं खाऊ शकतो पण त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. दुसरं म्हणजे तुम्ही ग्रेडेड म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी करून आणि फॅट कमी करून जर का प्रथिनांचं प्रमाण वाढवलं जेवणामध्ये तर तुमचा वेट लॉस चांगल्या प्रकारे होऊ शकतो. दुसरं म्हणजे एक्सरसाइजमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचा एक्सरसाइज करतायत. फक्त ट्रेडमिल तुम्ही केलीत तरी तुम्ही जर का अगदी स्लो ट्रेडमिलवरती चाललात किंवा चालताना सुद्धा खूप स्लो चाललात तर आम्ही एक गुणोत्तर म्हणतो की ज्याला टार्गेट हार्ट रेट असतं. त्या टार्गेट हार्ट रेटमध्ये तुमचा हार्ट रेट तेवढ्या याला पोहोचला तर तुम्हाला काही एक्सरसाइज झाल्याचा उपयोग होतो. आणि त्याच्याच बरोबर आम्ही एक फॅट बर्निंग झोन म्हणतो की प्रत्येक माणसाकरता त्याच्या एज प्रमाणे आपण तो टार्गेट फॅट बर्निंग झोन एक्सरसाइज आपण त्याचा तो पल्स रेट आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. त्या पल्स रेटला जर का एक्सरसाइज केला तर मग चरबी जाळण्याचं प्रमाण जे ते जास्ती चांगलं होऊ शकतं. आपल्याला सतलज सावंत प्रश्न विचारत आहेत अहमदनगरहून. विचारा. हॅलो. हा मॅडम, मी सावंत बोलतोय. बोला. आज बाजारात विविध उपकरण निघालेत वेट लॉस करण्यासाठी. चहा पण आहे. टीव्ही याच्यावर दाखवतात, टीव्हीवरती दाखवतात. त्याचा फरक पडतो का आणि त्याचा साईड इफेक्ट काय असतो का? प्रॉडक्ट्स खूप आहेत, त्याचा कितपत प्रभाव पडतो? याच्यामध्ये असं बघायला लागेल की हे जे प्रॉडक्ट्स आहेत ते तुमच्याकरता किती उपयोगी पडतील. कारण तुमच्या एकूण वजनाचं प्रमाण, आपल्याला फॅटचं प्रमाण बघायला लागतं, तुमची लाईफस्टाईल कशी आहे ते बघायला लागतं. त्याप्रमाणे तुमच्यासाठी आपण आहाराची योजना किंवा एक्सरसाइजची योजनाही करायला लागते. कारण गुडघे दुखत असेल आणि त्या माणसाला जर का रनिंगचा व्यायाम सांगितला तर त्याला काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे तुमच्या स्पेसिफिक गरजांकरता त्या प्रमाणामध्ये आपल्याला वजन कमी करण्याचा आपल्याला एक प्रोग्राम तसा त्याप्रमाणे आखून द्यायला लागतो आणि त्याच्यातही सातत्य असलं तर जास्त उपयोग. आपल्याला अनिल बाजारे प्रश्न विचारतात अमरावतीहून. विचारा. हॅलो. हा अनिल. मॅडम, आपल्याला जनरल लोकांना 1600 कॅलरीज असं मी ऐकलं की लागतात तर दिवसाला. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना भूक पहिलेच जास्त लागते. मग ते कसं मॅनेज करायचं 1600 कॅलरीजच्या वर जर जात असेल तर? मॅडम, तुम्हाला प्रश्न कळायचा असेल पण याचं उत्तर अगदी कमी काही क्षणात अपेक्षित आहे. आपण जेवणाचं जे समाधान आहे ते आपल्याला बल्कनी मिळतं आणि त्याच्यात अशाही काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला लवकर भूक भागल्याचं समाधान वाटतं. तर जेवणातलं फायबरचं प्रमाण जास्ती वाढवलं तर आपल्याला बल्क घेतला असं उपयोग होऊ शकतो त्याचा. त्यामुळे आपण जेवढं जास्ती फायबर असलेलं जेवण घ्याल आणि काही स्पेसिफिक अमायनो ऍसिड्स आहेत ते जास्ती असलेलं जेवण घेतलं तर त्याने आपल्याला सटायटी लवकर येते. आज आपण चर्चा केली वजन उतरवताना या विषयावर आणि या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही उपचाराआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि उद्या आपण टॉक टाइम मध्ये भेटणार आहोत 7-7 विवाह मंडळाच्या संचालिका वंदना कुलकर्णी यांना आणि चर्चा करणार आहोत वधूवर शोधताना या विषयावर. आणि तुमच्या प्रश्नांची उद्याही वाट बघतो आहोत 0226689204 या नंबरवर. डॉक्टर, तुम्ही स्टुडिओत आलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमचा आजचा जो आपला टॉक टाइमचा विषय जो होता ती आमची जी वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv वरही तुम्ही बघू शकता. नियमित व्यायामाचा तुम्ही अवलंब करा. पहा फक्त IBN लोकमत.